नमस्कार. मी जयश्री तोरडमल. आज आपला विषय आहे की माणसांना टेन्शन खूप असतं, भरपूर असतात आणि इतका विचारांचा गोंधळ मनामध्ये चालू असतो ना, भरपूर विचारांचा गोंधळ मनामध्ये चालू असतो. म्हणजे प्रॉब्लेम काही एक नसतो, 100 असतात. त्यामुळं भरपूर गोंधळ चालू असतो आणि प्रॉब्लेममधनं कसं आपण बाहेर पडायचं त्यावेळेस हे आपल्या लक्षात येत नाही. कारण अडचणी इतक्या असतात की आपल्याला काही मार्गच सापडत नाही की आपण याच्यातनं कसं बाहेर पडायचं. मग आपण थोडंसं जरा काय करायचं माहिती आहे का, सर्वात पहिल्यांदा आहे ना, जरा आपलं डोकं शांत ठेवायचं. हे बघा, प्रॉब्लेम काही सगळे एकदम सॉल्व्ह होत नसतात, बरोबर. आता आपल्याला 100 विचार डोक्यामध्ये आहेत, मग 100 विचारांवर लगेचच्या लगेच मार्ग मिळतो का? मिळत नाही लगेचच्या लगेच मार्ग. त्यामुळं मग आपण काय करायचं माहिती आहे का, आपण कितीही काय केलं तरी लगेच सगळ्या अडचणीतनं आपण बाहेर पडणार नाही, हे तर आपल्याला माहिती आहे. मग त्रास करून घेण्यामध्ये अर्थही नाही ना जास्त. मग त्यामुळं आपण काय करायचं माहिती आहे का, आपण थोडंसं डोकं शांत ठेवायचं आणि एक विचारांची यादी करायची की म्हणजे आपल्या डोक्यामध्ये जे काही प्रॉब्लेम चालू आहेत, जे विचार आहेत, त्याची एक छोटीशी यादी करायची. आपण राशनची यादी कशी करतो त्याप्रमाणे एक यादी करायची. त्या यादीमध्ये हे ना, तुमचे जे प्रॉब्लेम आहेत, जास्त कोणती अडचण आहे, त्याच्यानंतर म्हणजे आत्ता खूप तुम्हाला जास्त त्रास देणारी अडचण कोणती आहे, कोणता प्रॉब्लेम आहे, आता तो सॉल्व करायचा आहे, तो जास्त महत्त्वाचा आहे. जो प्रॉब्लेम जास्त महत्त्वाचा आहे तो पहिल्या क्रमांकावर घ्या आणि पहिल्यांदा त्याच्यावर विचार करा, त्याच्यावर मार्ग काढा, काही मिळतोय का. आणि मार्ग हा मिळतो. प्रॉब्लेम येतो म्हणजे मार्ग असतोच, तो फक्त आपण डोकं शांत ठेवून शोधला पाहिजे. पहिल्यांदा एक प्रॉब्लेम सॉल्व करा, तो प्रॉब्लेम सॉल्व झाल्याच्या नंतरनी मग दुसरं, असं करून एक एक करून तुम्ही जे काही तुम्हाला चिंता वगैरे काय असेल त्याच्यातनं थोडंसं हळूहळू एकदम बाहेर पडा. एकदम तुम्ही सगळेच विचार जर डोक्यामध्ये घेऊन बसलात ना, तर याने खूप त्रास होईल आणि ते टेन्शन जास्त तुमचं वाढणार. सॉल्व तर काय होणारच नाही, पण ते जास्त त्याला टेन्शन तुम्हाला येणार त्याचं. त्यामुळं आहे ना, जे आत्ता तुम्हाला जास्त गरजेचं वाटतंय, जो जास्त महत्त्वाचा पॉईंट वाटतो, त्याच्यावर तुम्ही थोडंसं लक्ष देऊन जरा तो प्रॉब्लेम थोडासा सॉल्व करा. म्हणजे तुम्हाला पुढं चालून आहे ना, जरा थोडे मार्ग मिळत जातील.